आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे। दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघणारी संतांची पालखी वारी हा केवळ एक प्रवास नसून ती एक भक्तीची आणि श्रद्धेची प्रबळ लाट आहे। या वर्षीच्या वारीवर पार्श्वभूमीवर आळंदीतून निघणाऱ्या माऊलींच्या पालखीबाबत एक विशेष चर्चा आणि प्रशासकीय नियमांची सर्वत्र चर्चा सुरू होत आहे। पालखी प्रस्थान आणि त्यास संबंधित विविध पैलूंचा आढावा घेण्यात आलेला आहे। आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना आळंदीतून निघणाऱ्या पालखीबाबत काही धक्कादायक बातम्या प्रसारित झाल्या। प्रशासनाने यावर्षी वारीच्या नियमांमध्ये बदल केले असून काही कडक निर्बंध लागू केल्याचे बोलले जात आहेत। यामागची प्रमुख कारणे म्हणजे वाढलेली गर्दी, वारकऱ्यांची सुरक्षा आणि मागील वर्षात इंद्रायणी नदी पात्रात घडलेल्या काही दुर्दैवी घटना। प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। विशेषतः ज्या शेतकऱ्यांचे वय जास्त आहे किंवा ज्यांना रक्तदाब म्हणजेच BP, मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित आजार आहेत त्यांना मुख्य दिंडीमध्ये सहभागी होण्याबाबत काळजी घेण्यास सांगण्यात आलेलं आहे। आरोग्याची पूर्व तपासणी करूनच प्रवासाचे नियोजन करावे। आवश्यक औषधे सोबत ठेवणे आणि उन्हाचा त्रास टाळण्यासाठी खबरदारी घेणे यासारख्या सूचना देण्यात आल्या आहेत। या प्रशासकीय नियमांच्या पलीकडे एक अत्यंत महत्त्वाचा आणि दैवी पैलू या व्हिडिओमध्ये मांडला आहे, जो आळंदीच्या वारीची खरी ओळख आहे। आळंदीमध्ये माऊलींच्या संजीवनी समाधीच्या अगदी समोर भगवान सिद्धेश्वरांचे ऐतिहासिक मंदिर आहे। वारकरी संप्रदायातील प्राचीन परंपरेनुसार जोपर्यंत सिद्धेश्वर मंदिरावरील सोन्याचा कलश स्वतःहून हलत नाही तोपर्यंत माऊलीच्या पालखीला प्रस्थानाची अधिकृत परवानगी मिळत नाही, अशी धारणा आहे। हा केवळ एक अंधविश्वास नसून त्याला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसासुद्धा म्हटलं जात आहे। जर कलश हलण्यापूर्वी पालखी उचलण्याचा प्रयत्न केला तर ती जागेवरून हलत नाही आणि या चमत्काराचा उल्लेख अनेकदा केला जातो, जो वैज्ञानाच्या आणि कायद्याच्या कक्षेबाहेरचा मानला जातो। गोष्टीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। यात प्रामुख्याने इंद्रायणी नदीपात्रात सुरक्षेचे नियम पाळणे, प्रशासनाला सहकार्य करणे आणि दिंडीच्या शिस्तीचे पालन करणे यांचा समावेश आहे। वारकरी संप्रदाय हा शिस्तबद्धतेसाठी ओळखला जातो आणि वारीचा प्रवास सुखाचा व सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक वारकऱ्याने स्वतःची जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे। शेवटी आषाढी वारी ही केवळ पालखीचे प्रस्थान नसून ती मानवी सेवा आणि ईश्वरी भक्ती यांचा सुरेख संगम आहे।